एक स्त्री आहे, त्या स्त्रीवर किती अन्याय केलाय ती स्त्री स्वतः ओरडून सांगते, ती स्त्री तिथं ओरडते. हा वाल्मिक कराड कोणी मोठा केला, कुणाच्या घरात चाकरीला होता, याला कोण पद दिलं, याच्या वाल्मिक कराड काय करतोय, तिथं राखीचं साम्राज्य किती आहे, गुंडांचं साम्राज्य किती आहे, हे मी सांगायची गरज नाही किंवा जनतेनं सांगायची गरज नाही. सूर्यदासांनी याचा पाडा वाचून दाखवलेला आहे. हे लक्षात येत नाही हा वाल्मिक कराड कोणी पोचलाय असा. आणि मी हे जबाबदारीने सांगतोय की असा वाल्मिक कराड एकानं नाही, ह्या धन्याने एकट्यानं नाही पोचला हा असा वाल्मिक. तर असे राजकीय बरेच नेते आहेत, सगळ्या पक्षात आहेत, बरेच नेते आहेत की ज्यांनी असे वाल्मिक कराड पोचलेले आहेत सामान्य जनतेला धाकात ठेवण्यासाठी. महाराष्ट्र आता इथून पुढे महाराष्ट्राच्या जनतेनं खरं तर लक्षात घेतलं पाहिजे की आपण पैशासाठी विकायचंय का. हे पैसे देतात आपल्याला, निवडून येतात, पण निवडून आल्यानंतर यांची दादागिरी अशी असते आणि खंडणीच्या मार्फत हे पैसे उकळतात आणि जो खंडणीच्या मध्ये येतो त्या माणसाचं हे सरपंच सारखं हाल हाल करून त्याला मारलं जातं आणि ते मागे पुढे बघत नाहीत. त्यांची पाशवी जी वृत्ती आहे ती बघितली त्या कॅमेऱ्यामध्ये, तो सेल्फी काढताना माणूस त्यांना मारताना ज्या प्रकारे हसतोय ना, रावण सुद्धा त्यापेक्षा रावण हसतोय त्याच्यापेक्षाही भयंकर तो माणूस हसलाय. त्याच्यावरून लक्षात येते की ते कृत्य त्यांनी पहिल्यांदा करत नाही, त्यांना हृदय नाही, दगडाच्या काळजाची